आमदारकीला उभं राहण्यासाठी जलील यांची राजकीय रॅली आहे अशी टीका रामगिरी महाराजांनी केली। रामगिरी महाराजांनी इम्तियाज जलील यांच्या रॅलीवर टीका केली आहे। जलील यांची तिरंगा संविधान रॅली छत्रपती संभाजीनगरहून मुंबईकडे रवाना झाली आहे। त्या दिवशी या रामगिरीने अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं। त्याच दिवशी मी एक स्टेटमेंट केलं होतं की यांनी ते स्वतःहून बोलले नाही, त्यांना सरकारने बोलायला भाग पाडले आणि त्याच दिवशी मुख्यमंत्री येऊन मी जे बोललो होतो ते सिद्धही केलं की त्यांनी सांगितलं त्याच्या समोरच की तुमच्या केशालाही आम्ही हात लावू देणार नाही। हे जे लोक आहे हे माझ्या बोलण्यावरून आलेले नाही आहे, ज्यांच्यामध्ये ही रोष आहे की अशा प्रकारचे कोणीही काहीही बोलू लागला आणि कोणीही त्याच्यावर कारवाई करण्यास तयार नाही आहे। मग कायदा आहे का नाही आहे? आजची जी रॅली आहे तिरंगा रॅली इम्तियाज जलील त्या रॅलीकडे तुम्ही कसं बघता? नाही, याच्या पाठीमागं आम्ही पाहतो हे राजकारण म्हणून पाहतो, कारण हे राजकारण आहेत। त्यांना आता आमदारकीला उभं राहायचंय, खासदारकीला पडले आणि मग काहीतरी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा, कारण असं काही नाहीये। हे जे करतायत हे चुकीचं करतात।